विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत JSPM नरहे कॉलेजचा रिव्ह्यू. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्स मध्ये तुमचे कमेंट सोडायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन आपला ग्रुप जॉईन करू शकतात. खूप एन्जॉय करू शकतात. पर्सनल नंबर दिला आहे, काही डाऊट आले तर विचारू शकतात. ठीक आहे, तर आज आपण JSPM नरहे या कॉलेजचा रिव्ह्यू आज आपण पाहणार आहोत. कॉलेज कसं आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीज काय काय भेटतील, हॉस्टेल अवेलेबल आहे का नाही, त्याची NRF रँकिंग किती आहे, लोकेशन काय आहे, कनेक्टिव्हिटीज काय आहेत आणि त्याचं मेन म्हणजे कट ऑफ किती आहे हे तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण कॉलेज रिव्ह्यू मध्ये आज JSPM नरहे या कॉलेजचा रिव्ह्यू पाहणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. ओव्हरव्ह्यू जर पाहायला गेला तर यांचा इस्टॅब्लिश झाला आहे 2011 मध्ये कॉलेज इस्टॅब्लिश झाला आहे. JSPM नरहे वाला 2 आहे JSPM. ठीक आहे, लोकेशन आहे आपला पुणे महाराष्ट्र. कॉलेज टाईप प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. NRF रँकिंग 34 पाहायला भेटते या ठिकाणी तुम्हाला. खूप छान NRF रँकिंग आहे. कनेक्टिव्हिटी जर पाहायला गेलं तर 15 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन, खूप जवळ कॉलेज हे म्हणता येईल तुम्हाला. आणि कॉलेज हे तसंच चांगलं आहे. आणि एअरपोर्ट पासनं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासनं 23 किलोमीटर फक्त तुम्हाला इतकं पाहायला भेटेल. तर ट्युशन फी पाहूयात. 3.6 लाख 3 to 4 इयर्स. आता ही ट्युशन फी जी आहे ती तुमच्या कास्ट नुसार कॅटेगरी नुसार व्हॅरी करते. तुम्हाला 3 to 4 इयर मध्ये 3.6 लाख फीस ही खूप कमी आहे असं तुम्ही मानू शकता. हॉस्टेल फीस 4.2 लॅक्स ही पण 3 to 4 इयर्स साठी आहे. तुमची स्कॉलरशिप वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं कमी होईल. ठीक आहे, स्कॉलरशिप न ऍड करता 4.2 लाख अशी तुम्हाला हॉस्टेलची फीस पाहायला भेटते. हॉस्टेल गर्ल्स आणि बॉईज दोन्हीसाठी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. 120 सीटा तुम्हाला पाहायला भेटतात हॉस्टेलमध्ये. मोड्स ऑफ ऍडमिशन पहा. MST CET महाराष्ट्र ची होते आणि JEE मेन जे ऑल ओव्हर इंडिया मध्ये होते त्याच्या थ्रू तुम्हाला जाता येतात. आणि काउन्सिलिंग सुद्धा MST CET आणि JEE मेन आणि तुम्हाला यामध्ये गव्हर्नमेंटचे मॅनेजमेंटचे कोटा तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, तर त्याच्या थ्रू तुम्ही सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यानंतर कोर्सेस कोणते कोणते ऑफर केले जातात. बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT जी म्हणतो आपण ते, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग CE किंवा CS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स AIDS, मशीन लर्निंग असे तुम्हाला कोर्स या ठिकाणी पाहायला भेटतात. खूप छान कॉलेज आहे. तर याच्यामध्ये कट ऑफ पाहूयात आपण. सिव्हिलचा गेलेला आहे 53.77, कम्प्युटरचा गेलेला आहे 92.54 आणि इलेक्ट्रॉनिक्सचा गेलेला आहे 85.88. मेकॅनिकल साठी आहे तुमचा 60.85, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी 88.12, 92 पॉईंट तुम्हाला जर कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचे असेल तर 92 कट ऑफ गेलेला आहे. खूप छान कॉलेज आहे. तुम्हाला जर पर्सेंटाईल जर कमी असतील तर तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. हे कॉलेज तुम्ही प्रेफर करू शकता. त्याच्यानंतर प्लेसमेंट जर पाहायला गेलं, हायेस्ट पॅकेज आहे 18 LPA चा आतापर्यंतचा आणि ऍव्हरेज जर पॅकेज आहे ते 3.5 LPA लॅक पर ॲनम आणि लोएस्ट पॅकेज आहे 2.5 LPA. लोएस्ट पॅकेज हे 2.5 LPA आहे, तेवढं काही वाईट नाहीये आणि हायेस्ट पॅकेज पण खूप छान आहे. आणि पर्सेंटाईल नुसार जर पाहायला गेलं तर तुम्हाला जर सिव्हिल करायचं असेल तर या कॉलेजमध्ये तुम्ही नक्की करू शकतात. 53 पर्सेंटाईल म्हणजे जास्त काही नाहीये आणि 92 म्हणजे पण तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. कारण हा कॉलेज खूप छान कॉलेज आहे. कॅम्पस एरिया सुद्धा खूप मस्त आहे या कॉलेजचा. आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून तुम्ही पाहू शकता तिथे फक्त 15 किलोमीटर हे लांब आहे आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून 23 किलोमीटर म्हणजे जवळ पुण्यामध्ये कॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल कमी पर्सेंटाईल मध्ये तर तुम्ही हे कॉलेज प्रेफर करू शकता. तर सिरीज कसं वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा विसरू नका, जेणेकरून 2025 च्या MST CET साठी त्यांना मदत होईल. जी कॉलेज रिव्ह्यू त्यांना पाहिजे आहेत, लेटेस्ट कॉलेज रिव्ह्यू ते त्यांना भेटून जातील. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.